माझी नियुक्ती डेटा अनालिस्ट म्हणून झाली होती, पण मला कंपनीची बळीबूट बनवलं जात आहे. मला वाटलं होतं की मी डॅशबोर्ड्स आणि डेटा इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करेन आणि मी या नोकरीला सुरुवात केली. पण काही आठवड्यानंतर मला खरा प्लॅन समजला. रिचर्ड नावाचा एक अनुभवी फायनान्स प्रोफेशनल रिटायर होत आहे. कंपनीतील प्रत्येक महत्त्वाच्या रिपोर्टिंग प्रोसेसची जबाबदारी त्याच्याकडे आहे. अडचण काय आहे? हे सगळं नक्की कसं चालतं हे फक्त रिचर्डलाच माहीत आहे. सगळं काही त्याच्या डोक्यात आणि काही विस्कळीत एक्सेल शीट्समध्ये आहे. आता मॅनेजमेंटने रिचर्डकडून काम ताब्यात घेणे ही माझी सर्वोच्च प्राथमिकता ठरवली आहे. पण मी अकाउंटंट नाही. मी डेटा अनालिस्ट आहे. मी पायथन लिहू शकतो, पण मी 3 आठवड्यात जादूने सी बनू शकत नाही. त्यानंतर परिस्थिती अजूनच बिघडली. त्याच दिवशी दुसरी एक व्यक्तीसुद्धा नोकरी सोडत आहे. आता 2 मोठ्या जबाबदाऱ्यांच्या हस्तांतरणाचा मी एकमेव दुवा आहे. ज्या डॅशबोर्ड्ससाठी माझी नियुक्ती झाली होती, ते बनवण्याचा मी प्रयत्न केला, पण मॅनेजमेंटने मला ते थांबवायला सांगितलं. ते म्हणाले की सध्या फक्त ट्रान्झिशन हीच प्राथमिकता आहे. थोडक्यात सांगायचं तर त्यांना वाटतं की मी वर्षानुवर्षांचं ज्ञान एका महिन्यापेक्षा कमी वेळात आत्मसात करावा. ते 4 लोकांचं काम एका पगारात बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. गंमत बघा, मी प्रोसेस जितकी चांगल्या प्रकारे डॉक्युमेंट करतोय, तितकाच मी ते काम सांभाळण्यासाठी तयार दिसतोय. मी इथे हिरो बनण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी प्रत्येक रिस्क लेखी स्वरूपात नोंदवत आहे, शांत राहून आपलं काम करतोय आणि दुसरी नोकरी शोधतोय. स्टाफिंगच्या या गोंधळाची बळीबूट मी बनणार नाही.